अजिबात घाबरू नका. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. चोराच्या उलट्या बोंबा आणि चोराच्या हातातच तिजोरीच्या चाव्या. काय म्हटलं अजित पवार बघा आणि मग आपण याच्यावर बोलूया. सोसायट्यांच्या मध्ये पाणी पुरवठ्याची समस्या आहे. टँकरवर लाखोंचा खर्च असल्यामुळं मेंटेनन्सचे चार्ज एवढे भरमसाठ सोसायट्यांना येत आहे. प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार टँकर माफिया आहेत असे मला कळले. आमचे नाही, समोरच्यांचे. टँकर माफियाच उमेदवार व्हायला निघालाय. मग बघा आता कसं काय. ते म्हणतात ना, चोराच्या हातातच तिजोरीच्या चाव्या. काय होणार आहे ह्याचा विचार जरा करा. अजिबात घाबरू नका. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. आम्ही पण काही कच्चे नाहीयेत. एक तर आमच्या वाटेला कोणी जाऊ नका, पण आमच्या कार्यकर्त्यांच्या कोणाच्या वाटेला गेला ना तर मग आम्ही पण त्यांना सोडणार नाही. आम्ही कायदा मोडणार नाही, निवडणुकाच्या संहितेचा भंग करणार नाही. पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या काकाचा पुतणे आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. शिट्ट्या वाजवतो म्हणजे खरंच आहे. तर अशा पद्धतीने पणाला लागलेली निवडणूक म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका. याच्यामध्ये अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यामध्ये जुंपली. कशावरनं जुंपली तर महेश लांडगे यांना पाहिजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि अजित पवार यांचं होम ग्राउंड असं ते म्हणतात आणि म्हणूनच त्यांना पाहिजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका. काल परवा तर गोपीचंद पडळकर म्हटले की त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामधील 29 महानगरपालिका सोडून फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका का पाहिजे, तर ही जी काही महानगरपालिका ही सोन्याचा अंड देणारी महानगरपालिका आणि म्हणूनच यांना सोन्याची मुर्गीच कापायची आहे असं त्यांनी थेट अजित पवारांवर हल्लाबोल केला. आणि आता अजित पवार यांनी लागेच सांगितलं की तुमच्या बापात हिंमत आहे ना, ठीक आहे, तर मी पण काकाचा पुतणी आहे, माझ्या काकात एवढी हिंमत आहे की मी काही करू शकतो. अशा पद्धतीने वार प्रतिवार इथे चालू आहेत. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये जे काही खरंच गहन प्रश्न आहेत, जसं की पाण्याचा प्रश्न असो, सोसायट्यांचा मेंटेनन्सचा प्रश्न असो, असे कित्येक तरी लाखो प्रश्न आहेत की ते प्रश्न सुटता सुटेना. पण या लोकांना पाहिजे जागा. यांचं काय आहे, 5 वर्षामध्ये 10 दिवस प्रचार करतील आणि 10 दिवस संपले की मग हे राजा महाराजा आपल्या खुर्चीवर जाऊन बसतील. यांना काही कोणाचं काही पडलेले नाहीये. दोघांमध्ये जुंपली. अजित पवार म्हणतात की तिजोरीच्या त्या काही चोराच्या हातातच तिजोरीच्या जावा. अहो अजितदादा पवार, तुमच्याच हातात तर सगळ्या महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. अर्थ खातं तुमच्याकडे आणि तुमच्यावर एवढे काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. ते भ्रष्टाचाराचे आरोप भलेही सिद्ध झाले नसतील, पण ते सिद्ध न होण्यामागची कारण देखील तुमच्याचकडे आहेत. तुम्ही सगळं काही जे सगळं तुमच्या हातात, तुमच्या प्रमाणे, तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही फिरून घेता. जिकडे सत्ता असेल त्या सत्तेत घुसून जायचं आणि आपले घोटाळे दाबून घ्यायचे. अशा पद्धतीची राजनीती करणारा एकमेव हुशार नेता म्हणजे अजितदादा पवार. आणि अजितदादा पवार तुम्हाला कोणीही पकडू शकत नाही. तुमच्यावरचे जे काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते आरोप कधी सिद्ध होणार नाही. मंत्रालयाला आग लागून जाते. सगळ्या जे काही फायली आहेत त्या फायली दाबल्या जातात, जडून खाक होऊन जातात. मग कुठून आणणार पुरावे? कसल्या पद्धतीचे पुरावे इथे लोकांना मिळतील? कुठलेही पुरावे तुमच्या विरोधात मिळणार नाही. तुम्ही सेफ असणार आणि जे काही सर्वसामान्य जनतेचे पुणेकरांचे प्रश्न आहेत ते पुणेकरांचे प्रश्न सुटणार नाहीत. काल परवा तुम्ही म्हटलं की मेट्रोमध्ये महिलांना तिकीट माफ करणार. देवेंद्र फडणवीस तुमच्याच नेते, तुमचेच महायुतीचे मुख्यमंत्री सांगता की बोलायला काय जातं. मी तर सांगेल की म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हटलं की मी जर असं जाहीर केलं की पुण्यातनं जे काही विमानं उडतात त्या विमानांमध्ये महिलांना फुकट तिकीट, हे फक्त बोलायची भाषा असते. बोलायचा भात, बोलायचा कढी आणि करायचं काही नाही. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.